कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट रिलेटेड टू लेफ्ट बँक ट्रिब्युटरीज ऑफ इंडस. आपण आत्ताच पाहिलं झेलम इज द ट्रिब्युटरी ऑफ चेनाब. ओके, झेलम इज द ट्रिब्युटरी ऑफ चेनाब दिसतंय का बघूयात. झेलम इज द ट्रिब्युटरी, झेलम येते चेनाबला मिळून येऊन मिळते. बरोबर असेल का वाक्य? काय वाटतं, बरोबर आहे का वाक्य? यस, बरोबर आहे. त्यानंतर रावी इज द लार्जेस्ट ट्रिब्युटरी ऑफ इंडस. ह्या चित्रात तरी दिसतंय का रावी इज द लार्जेस्ट ट्रिब्युटरी ऑफ इंडस? चुकीचं आहे, दुसरं चुकीचं झालं. त्यानंतर चेनाब इज द स्मॉलेस्ट ट्रिब्युटरी. चेनाब नाही, चेनाब ही बरीच मोठी नदी आहे. त्यानंतर लाईक द इंडस सतलज ऑल्सो ओरिजिनेट फ्रॉम मानसरोवर. हे बरोबर आहे का? तर यस, हे बरोबर आहे. पुढच्या स्लाइडमध्ये आपण हे पाहूयात. पण हे जे आहे, मग त्यामुळे रावी ही सगळ्यात छोटी ट्रिब्युटरी आहे इंडसची. तर पुढे जाऊयात याच प्रश्नांमध्ये. रावी इथे पण दिले, रावी इज नॉट लार्जेस्ट, चेनाब इज द लार्जर आणि रावी इज द स्मॉलेस्ट. ओके, आता हे अरेंज करायचं मी जसं मग शिक म्हटलेलं तुम्हाला, नॉर्थ टू साऊथ मध्ये झेलम, चेनाब, रावी, बियास, सतलज. कुठला क्रम असेल मग यातला? ऑप्शन एक चूज करा. बरोबर, ऑप्शन बी, झेलम, त्यानंतर चेनाब, त्यानंतर रावी आणि बियास आणि सतलज. ओके, पुढे जाऊयात. विच ऑफ द ट्रिब्युटरी ऑफ इंडस एंटायरली फ्लो थ्रू इंडिया? एंटायरली काय असेल उत्तर याचं? डायग्राम मध्ये बघूयात. छोटीशी नदी आहे, इंडियात फ्लो करते फक्त बियास. आता पुढे ज्या लेफ्ट बँक ट्रिब्युटरीज आहेत त्या डिटेलमध्ये बघूयात. यात सगळ्यात आधी बघून घ्या झेलम, जिलाच कृष्णगंगा म्हणतात. ती वेरनाग स्प्रिंग, जम्मू आणि काश्मीरमध्ये झेलमचं ओरिजिनेट आहे. कुठनं? तर वुलार लेक मधनं. आणि ती ट्रिब्युटरी आहे चेनाबची. पुढे हे ओरिजिन लक्षात ठेवा. कुठले कॉमन आहेत? चेनाब, रावी, बियास यांचे हिमाचल प्रदेशमधनं ओरिजिन आहे. आणि सतलज याचं कुठं आहे? राक्षसताल नियर मानसरोवर, तिबेट. ओके, याच्यावरच सतलजवरच भाकरा नांगल डॅम आणि नाफ्ता हे प्रोजेक्ट्स आहेत. तर चेनाब ही लार्जेस्ट ट्रिब्युटरी ऑफ इंडस आपण वरच पाहिलं. त्याला चंद्रभागा पण म्हणतात, चेनाबला चंद्रभागा म्हणतात. बाराच्या ग्लेशियर इथूनच चेनाबचं सुद्धा ओरिजिन आहे. त्यामुळे चेनाब इंडस सेम ओरिजिन. रावी कुल्लू हिल्स नियर रोहतांग पास, स्मॉलेस्ट ट्रिब्युटरी ऑफ इंडस. बियास ओनली फ्लोईंग एंटायरली थ्रू इंडिया. बियास आणि सतलजवर आहे हरिके वेटलँड. हा PIQ सुद्धा होता. त्यानंतर हे असं सर्च करायचं तुम्हाला, वुलार लेक इन मॅप असं वर टाकल्यानंतर हे असं लोकेशन इथे येतं बघा, श्रीनगरच्या इथे प्रॉपर वुलार लेकची स्टोरी बऱ्याच लोकांना माहित नसेल. वुलर लेकची एक अशी फेमस स्टोरी आहे की वुलर लेक मध्ये एक सर्प दानव राहत होता आणि तो कोणालाच त्या तळ्याचं पाणी पिऊन देत नव्हता. त्यामुळे श्रीकृष्णांनी स्वतः अवतार घेतला, त्याचा वध केला आणि त्याचा रक्षक म्हणून एक पांढरा शुभ्र असा राजहंस नेमला आणि त्याचं नाव होतं शिकारा. आणि बऱ्याच वेळा त्या शिकाराने अनेक लोकांपासून वुलार लेकचं रक्षण केलेलं आहे. तर ही स्टोरी पिढ्यानपिढ्या आजही तिथं सांगितली जाते. तर आता मला तुम्ही फक्त वुलार लेक विसरून दाखवा. ओके, त्यानंतर आपण पाहूयात वेरनाग स्प्रिंग, श्रीनगर. इथे वुलार लेक, इथे खाली बघा वेरनाग स्प्रिंग. मी अगेन हे सर्च केले, गुगल मॅपचे लोकेशन आहेत की वेरनाग स्प्रिंग इन मॅप. त्यानंतर हे तुम्हाला दिसेल की लांगचाव. आता मी तर लांगचाव नव्हतं सर्च केलं, मी सर्च केलेलं राक्षसताल. तर हे इथे आहे राक्षसताल. आणखी ओके, आता परत तो प्रश्न की हरिके वेटलँड, कॉन्फ्लुएन्स ऑफ बियास आणि सतलज. सर्च करा हरिके वेटलँड इन मॅप. तर सर्च केल्यानंतर असं येईल, ही रिव्हर दिसेल. इकडनं आली बियास,
इकडनं आली सतलज, कॉन्फ्लुएन्स ऑफ च्या काठावर किंवा दोन एकत्र जिथे नद्या मिळतात तर आहे हरिके वेटलँड, बरोबर. दुसरा आहे केवलादेव घाना नॅशनल पार्क आणि कोलेरू लेक. तर बरोबर आहे का की केवलादेव हे सर्च करा, केवलादेव घाना नॅशनल पार्क ऑन किंवा रिव्हर असं सर्च करा तर ते येईल. कॉन्फ्लुएन्स ऑफ बनास आणि चंबल इथे ऑप्शन दिलाय तर ते चुकीचं आहे. हे मॅनमेड वेटलँड आहे आणि गंभीर आणि बाणगंगा रिव्हरवर आहे. त्यानंतर कोलेरू लेक, तर कोलेरू लेक हे काय दिले मुशी आणि कृष्णा, तर चुकीचं आहे. ती आहे कृष्णा आणि गोदावरी यांच्या संगमावर. ओके. त्यानंतर सोन, गोमती, घागरा, कोसी ट्रिब्युटरीज ऑफ, कशाच्या ट्रिब्युटरीज आहेत याचं उत्तर खाली मिळेल तुम्हाला ह्या प्रश्नामध्ये. तर आता आपण पाहूयात गंगा आणि यमुना किंवा गंगा रिव्हर सिस्टीम. तर गंगेच्या राईट बँक ट्रिब्युटरीज, अगेन मी इकडे तोंड करून उभं राहिलोय, इकडच्या राईट इकडच्या लेफ्ट. तर राईट बँक कुठल्या आहेत, सिंपल दोनच लक्षात ठेवायच्यात, उरलेल्या सगळ्या. आता पेपरमध्ये प्रश्न आला की लेफ्ट बँक कुठल्या आहेत, तर गरज नाही ना लक्षात ठेवायची, फक्त राईट बँक ठेवा, यमुना आणि सोन. आणि तरी लेफ्ट बँक ठेवायच्या असतील तर हे तर कॉमन आहेत, गंगा जी जी जी, इकडे कुठे जी नाही, लेफ्ट बँक मध्ये जी आहे. त्यानंतर रामगंगा नावावरनं कळतंय, कोसी आणि महानदी, महानदी तर इकडनंच फ्लो करते, हे अशी, हे असा जर पेनिन्सुला असेल, मी तुम्हाला आठवत असेल तर स्टार्टिंगला इकडनं महानदी फ्लो करते त्यामुळे. आणि ही अगेन यमुना रिव्हर सिस्टीम, गंगा त्याची ट्रिब्युटरी यमुना आणि मग त्याच्या राईट बँक आणि लेफ्ट बँक ट्रिब्युटरीज सिंध, बेटवा, केण, चंबळ, बनास. ओके, बघून घ्या एकदा. मॅच द फॉलोइंग पेअर्स. नॅशनल पार्क ऑन बँक ऑफ, कोणाच्या कुठल्या कुठल्या नद्यांच्या काठी आहेत, रामगंगाच्या इथे जिम कॉर्बेट, हे कुठलं बघा. त्यानंतर गोमती पिलबी, गोमतीवर पिलबेट टायगर रिझर्व. त्यानंतर बेटवावर माधव नॅशनल पार्क आणि नर्मदावर सतपुत्रा नॅशनल पार्क. आता हे तुम्ही सर्च करण्यापेक्षा येते की रामगंगा जिम कॉर्बेट नॅशनल पार्क ऑन बँक ऑफ, तर गुगल मॅप्सला सुद्धा येईल आणि गुगललाही येईल. तर याच्यातले कुठले ऑप्शन्स बरोबर आहेत, ओनली 1, ओनली 2, ओनली 3 आणि ऑल ऑफ द अबाव, तर ऑल ऑफ द अबाव उत्तर आहे. ओके. त्यानंतर करेक्ट, येस, सॉरी, फक्त गोमती पिलबित टायगर रिझर्व वर नाहीये, तर ती नियर सारदारीवर आहे, नॉट सारदेवर, नियर सारदारीवर, हे एक लक्षात ठेवा फक्त. हा बहुतेक PIQ होता. त्यानंतर लेफ्ट बँक ट्रिब्युटरीज ऑफ गंगा, ह्या स्पेसिफिक बघितल्या. रामगंगा अगेन तेच बघा, जिम कॉर्बेट रामगंगेवर आहे, गोमतीवर पिलबिट टायगर रिझर्व, घागराचा सोर्स तिबेट आहे, गंधकचा सोर्स बिहार नेपाळमध्ये. त्यानंतर कोसी, याला सोरो ऑफ बिहार पण म्हणतात का, कारण की कोसी हा त्याचा पथ बदलत असते, मिअँडरिंग करत असते. आता मिअँडरिंग काय असतं, हे नागमोड, हे झालं मिअँडरिंग. पण आता आणि याच्यातच आणखीन एक प्रकार सांगतो. आता काय झालं की नदीने पाथ बदलला, आणि मग काय झालं की ही तयार झाली लेक, ह्या लेकला बोलतात ऑस्बो लेक. ओके, ठीक आहे. त्यानंतर हुगली रिव्हर, हुगली ही गंगेची ट्रिब्युटरी. यात प्रश्न आहे खाली की हाऊ मेनी ऑफ द डिस्ट्रिब्युटरीज ऑफ गंगा. आता डिस्ट्रिब्युटरीज काय असतं, ही ट्रिब्युटरी नाहीये, मी परत एकदा सांगतो, ही डिस्ट्रिब्युटरी आहे, कारण की ही गंगा रिव्हर वाहते आणि इकडनं फाटे फुटले म्हणून हुगली रिव्हर. आणि इथे हुगळी आणि पद्मा यांचा संगम फरक का बोलतात. पुढे हीच गंगा पुढे जाऊन बांगलादेशमध्ये जाते. ओके, हाऊ मेनी ऑफ द डिस्ट्रिब्युटरीज ऑफ गंगा, तर हुगली आहेच, पद्मा, मेघना, ऑल ऑफ द अबव. अगेन असं गुगलला सर्च करा. कोसी इज सॉरो ऑफ बिहार ड्यू टू मॅन्डरिंग, वाल्मिकी टायगर रिझर्व, सॉरी इकडनं ही नदी
वाहत वर जाते ती आहे गंधक, आणि गंधकवर आहे वाल्मिकी टायगर रिझर्व. आता बघूयात ब्रह्मपुत्रा रिव्हर सिस्टीम. सोर्स आहे तिबेटमध्ये, त्यानंतर ती आंध्र प्रदेशमधून एंटर करते दिबांग लोहित. सो ही अशी दिहांग दिबांग लोहित एकत्र मिळून पुढे ब्रह्मपुत्रा तयार होते. त्याच्या ट्रिब्युटरीज लेफ्ट आणि राईट बँक बघूयात. दिबांग लोहित धनसरी ह्या लेफ्ट बँक ट्रिब्युटरीज आहेत, ही अशी जर नदी वाहते तर. त्यानंतर तिस्ता राईट बँक, तिस्ता, मानस, कामिंग आणि सुभानशरी ह्या आहेत. आता एक प्रश्न आहे की मजुली आयलँड इज द लार्जेस्ट रिव्हर आयलँड इन द वर्ल्ड फॉर्म बाय द रिव्हर. आन्सर इज ब्रह्मपुत्रा. लक्षात घ्या, मजुली आयलँड लार्जेस्ट रिव्हर आयलँड. तुम्ही सर्च केल्यानंतर असे येईल की ब्रह्मपुत्रा. हे खूप भारी की आता हे नदी वाहती 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 याचे सेडिमेंटेशन होत आहे, डिपॉझिट सेडिमेंट्स डिपॉझिट होत आहेत इथे, आणि मग ते तयार झालेलं आहे मजुली आयलँड. ओके, त्यानंतर पाहूयात बाकीच्या काही रिव्हर. इथे नर्मदा, गोदावरी, कृष्णा, कावेरी. आता एक स्नान मंत्र सुद्धा आहे की त्याच्यानंतर तुमच्या लक्षात येईल, गंगेच यमुनेचैव गोदावरी सरस्वती नर्मदा सिंधू कावेरी जले अस्मिन संविधिं कुरु. आणि मध्ये लक्षात ठेवायचं मध्ये कृष्ण आहे फक्त. इतकं सिंपल आहे लक्षात ठेवण्यासारखं. आणि हे मागच सांगितलंय महानदी कडनं वाहते. पेनिन्सुलर रिव्हर्स याच्यावरती एक क्वेश्चन आहे. नर्मदा, अमरकंटक हिल्स, तापी, सातपुरा, माही, विंध्या, साबरमती, अरवली. तर एक 2 मिनिटं घ्या आणि विचार करा, हे काय आहे. तर रिव्हर्स आणि त्यांचे सोर्सेस आहेत. ओके, याचं उत्तर आहे ऑल ऑफ द पेअर, नर्मदा, अमरकंटक, तापी, सातपुरा. त्यानंतर इतर काहीशा पेनिन्सुलर रिव्हर्स आपण पाहून घेऊन यात. नर्मदा, तापी, साबरमती, माही आणि महानदी. आता कुठल्या राज्यांमधनं वाहतात हे जस्ट फक्त एकदा बघून घ्या. ते कसं पाहायचं तर गुगलला सर्च करा की तापी, त्यानंतर मग व्हिज्युअलाइज करा की हा एमपीतनं महाराष्ट्र, मग गुजरात मध्ये फ्लो करते. सो तुम्हाला ते दिसेल. त्यानंतर नर्मदा, तुम्ही जर पाहिलं तर हा समजा टॅपर्ड भाग हा इथे मध्ये सेंट्रल इंडिया आहे, तर वरती विंध्या, त्याच्या खाली सातपुडा आणि मधनं ही नर्मदा नदी वाहते. तर त्याचा ओरिजिन अमरकंटक हिल्स मधनं विंध्या सातपुराच्या मधनं नर्मदा नदी वाहते. आणखी कनेक्ट करा डॉट माहीचा सोर्सच विंध्या पर्वत आहे. त्यानंतर आपण जर पाहिलं तर तापी सातपुड्यातनं. सो एकाच याच्यात किती सोर्स कनेक्ट झाले. साबरमती, अरवली माउंटेन रेंजेस आपण पाहिलं की इकडं अरवली माउंटेन रेंजेस, त्याच्या मागे थार डेझर्ट, त्यामुळे त्याचं सोर्स साबरमतीवरनं लक्षात ठेवा की अरवली, साबरमती, गांधीजी लक्षात ठेवा. त्यानंतर महानदी ही छत्तीसगड इथे उगम पावते. पुढे आपण पाहूयात, एक प्रश्न आहे की पापीकोंडा नॅशनल पार्क इज लोकेटेड ऑन द बँक ऑफ. असे प्रश्न बरेच येतात, त्यामुळे काय उत्तर आहे चेक करा 2 मिनिटं थांबून. उत्तर आहे गोदावरी, ए. एक्सप्लेनेशन त्याचं बघू शकता. 1 सेकंद थांबवतो स्क्रीन. ओके, त्यानंतर हा एक मॅप आहे, याच्यामध्ये NCERTच्या लेफ्ट बँक आणि राईट बँक ट्रिब्युटरीज ह्या मॅप केलेल्या आहेत. तर बघा, लोणी, साबरमती, माही, नर्मदा आपण पाहिलं, नर्मदा तर इकडेच वाहते. त्याच्यानंतर बरेच आहेत इथे. पेरियार ही महत्वाची नदी आहे राईट साईडला. आता तुम्ही राईट साईडच्या जास्त जर पाठ केलात तर उरलेल्या सगळ्या फक्त नीट सगळ्या पाठ कराव्या लागतील, मग उरलेल्या सगळ्या लेफ्ट बँक. आता एक प्रश्न आहे, प्राणहिता, इंद्रावती आणि साबरी आर द ट्रिब्युटरीज ऑफ विच रिव्हर. तर उत्तर आहे गोदावरी. नंतर लास्टचा प्रश्न, आफ्टर गंगा, लास्टचा प्रश्न त्याआधी, आफ्टर गंगा गोदावरी वर द सेकंड लार्जेस्ट, गंगेनंतर सगळ्यात मोठी नदी ती म्हणजे गोदावरी.
प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग आर लार्जेस्ट आर्टिफिशियल लेक, मानवनिर्मित कुठली भारतातली? तर उत्तर आहे बी, गोविंद सागर पंत, ही युपी मध्ये आहे. तर इथे आपण रिव्हर्स सिस्टीम आणि रिव्हर एंड केलं.